असं काय आज इनरवेलची मीटिंग नाही का? मग ती काय आज नट्टापट्टा खाणं पिणं गप्पा टप्पा असतील. ठेव मी सांगते तुम्हाला, आज आम्ही जा विचारणार आहोत. जा काय तुझ्या हातामध्ये ही पट्टी म्हणजे अजून तुझं शिक्षकी पण केलं नाही आहे. रिटायर्ड होऊन झाली 17 वर्ष. लक्षात आहे ना? हो आहे माझ्या लक्षात. पण आम्ही आज सगळ्यांनी ठरवलंय जाब विचारायचा. जाब विचारणार. कोणाला विचारणार जाब? अहो कोणाला काय? पहिला जाब या निवडणूक आयोगाला विचारणार आहे. निवडणूक आयोग तुझं ऐकणार आहे. अहो मी एकटी नाही, आहेत ना आम्ही सगळ्या 60-70 जणी. सगळ्या मिळून काय येणार ना. पण कशासाठी जाब विचारताय सांगते. काल मी एक बातमी वाचली पेपरात. काय वाचलीस बातमी? दिवसभर पेपर वाचत असतेस. एक तर लिहायचं नाही तर वाचायचं. ते शिक्षकी पण काय डोक्यात गेलेलं नाही. हो किती बातम्यांनी पेपर भरलेला असतो. पण ही बातमी ना माझा अक्षरशः काळीच कुरतडून गेली. असं वाटलं हा अन्याय का? पण काय सांग तरी मला. तुम्हालाही सांगते आणि तुम्हालाही सांगते. तर का पेपरमध्ये बातमी आली की घाटकोपरचा एक कॅन्डिडेट की जो गेल्या निवडणुकीला उभा होता तेव्हा त्याची संपत्ती जाहीर करायला लागते. तर संपत्ती त्यांनी जाहीर केली ती 300 कोटी. यावेळेस त्यांनी जी संपत्ती जाहीर केली ती किती असेल कल्पना करा. 5,300 कोटी. आणि पेपरात आलेली बातमी आहे. तर ही तुम्हाला आठवतं ना तुमचा हिशोब चुकला होता. खरं तर टॅक्स कन्सल्टंट जावयाने सगळं केलं. टॅक्स भरला ॲडव्हान्स तरी तुम्हाला 720 रुपये भरा म्हणून नोटीस आली. काय तर हिशोब चुकला. हे कॉमन ना. 720 रुपयासाठी तुम्ही नोटीस पाठवता. आणि या निवडणुकीच्या काळामध्ये एक कॅन्डिडेट 5 वर्षामध्ये 500 कोटीवरून 5,000 कोटीवर जातो. निवडणूक आयोग करतो काय? सरकार काय करतो? हा एक जाब विचार. म्हणजे तुझ्या अंगात संचारी लक्ष्मीबाई का कोण? अहिल्याबाई पुण्यस्वर. त्यांसाठी आपली कुठे तुलना करताय. परंतु आपल्याकडे रणरागिणी आहेत जाब विचारणारे. तर त्यांच्यातलं थोडंसं काहीतरी घ्यावं. दुसरा जो जाब विचारायचा तो मला आजचीच घटना आहे तुला ताजी. बँकेत मी सही करायला गेले. सही करायला गेले तर तिथे माणूस विचारायला आला की माझे वडील 92 वर्षाचे आणि त्यांना तुम्ही नेहमीप्रमाणे ही सही घ्यायला तुमचं ऑफिसर पाठवा. तर त्या बँकेतल्या माणसाने इतकं उर्मटासारखं उत्तर दिलं. अहो आपल्याकडे शतायुषी खूप आहेत. आज डोंबिवलीतलं वाचलं नाही पेपरात. 700च्या वर शतायुषी लोक आहेत. मग आम्ही काय सगळ्यांच्या सह्या केल्या जाणार. तो माणूस म्हणत होता की माझ्या वडिलांना म्हणजे ते व्हीलचेअरवर आहे. तर त्यांनी उत्तर दिलं त्याला आम्ही काय करणार. माणसं जगतात, औषधं खाता तुम्ही, डॉक्टरचे पाय पुसतात, इकडे पैसे भरतात. असं करा तुमच्या वडिलांना टॅक्सीनी गाडीनी काही सोय करून टाका ना. आम्ही फार तर बँकेचे अधिकारी फॉर्म घेऊन बाहेर येऊ आणि त्यांची सही. अरे कुठे चाललो आहे आपण? कुठे आहे माणूस की उद्या ह्या माणसाचे वडील असे जगले आणि त्यांना अशी पेन्शन घ्यायची सही करायची वेळ आली तर. आज सकाळी घडलेला किस्सा आहे. म्हणजे असं काळजात तुटलं मला सगळं ऐकून. आणि तिसरं जे मला विचारायचं आहे ना जाब तो मला विचारायचा आहे. जे एन्क्रोचमेंट अधिकारी असतात म्युन्सिपाल्टीचे त्यांना विचारायचं. आता अगदी आत्ताच आम्ही आलो टॅक्सीने. त्या तिघी माझ्याबरोबर होत्या. तर ह्या संपूर्ण रस्त्याला अतिक्रमण म्हणजे अति हा शब्द पण अति वेळा मल्टिप्लाय करून म्हटला तर ती अतिक्रमण आहे. तुम्हाला एक गंमत सांगते. आमच्या TH कटारिया रोडला
मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीच्या 3 दिवस आधी एकूण 8 फूड स्टॉल एका रात्रीत आले. सगळे परप्रांतीय असण्याचं आणि पोट सगळ्यांना आहे, पोट भरायचं. परंतु इतके दिवस नसणारे हे सगळे एकदम आले. आणि तेव्हा आम्ही सगळ्या त्या एरियातल्या लोकांनी जी नॉर्थच्या एन्क्रोचमेंट अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं, काही फरक पडला नाही. सुप्रीम कोर्टाची 2011ची आणि आता नवीन 2021ची ऑर्डर आहे. म्युन्सिपल कमिशनरना त्यांनी जाब विचारला की सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असून सुद्धा तुम्ही हे एन्क्रोचमेंट का हलवत नाही. आणि लोकमान्य नगरच्या इथे एवढे सगळे ऑफर झाले की ते तिकडचे सिनियर सिटीजन अक्षरशः पायात पाय घेऊन पडतात. मग आता आपण सगळ्यांनी काढायचा ना मोर्चा, नक्की तयार आहे ना सगळ्या आहात. आणि आपल्या सगळ्यांना या अडचणी आपापल्या विभागात येतात. आमच्या प्रेसिडेंटही तेव्हा ही छडी प्रत्येकाने आणायची अशी आणि म्हणायचं तुम्हाला जा विचारायला तुम्हाला एक फटका मारायला. कोणाचा फटका? जागरूक नागरिकांचा.